मंडळी, राज्यातल्या 29 महानगरपालिका निवडणुकांचे निकाल 16 जानेवारीला लागल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळते. बहुसंख्य महापालिकांमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी केवळ संख्याबळ पुरेसं नाही तर सत्ता स्थापनेसाठी आवश्यक असलेली किल्ली आज एकनाथ शिंदेच्या हातात असल्याचं चित्र आहे. विशेषतः मुंबई महानगरपालिकेत भाजप मोठा भाऊ ठरला असला तरी महापौर पदावर शिंदे गटाचा ठाम दावा असून त्यामुळे माहिती अंतर्गत तणाव स्पष्टपणे दिसू लागलाय. खरं तर मुंबईत सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपकडे ठाकरेंची शिवसेना पर्याय आहे. मात्र मुंबईत शिंदेंना बाजूला सारून आणि भाजपने सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न केला तर त्याचे पडसाद ठाणे, कोल्हापूर, सांगलीसह इतर महत्वाच्या महापालिकांमध्ये उमटू शकतात. कारण अनेक ठिकाणी भाजपकडे संख्याबळ असूनही सत्ता स्थापनेसाठी शिंदे गटाची साथ अपरिहार्य आहे. त्यामुळे मुंबईतला एक निर्णय संपूर्ण राज्यातलं सत्तागणित बिघडवू शकतो. त्यामुळे कमी जागा मिळूनही एकनाथ शिंदे आज सत्तेच्या मध्यवर्ती भूमिकेत आले आहेत. भाजपसाठी ते आवश्यक सहकारी ठरत असताना त्यांच्या एका निर्णयावर अनेक महापालिकांची सत्ता अवलंबून आहे. म्हणूनच एकनाथ शिंदे कसे किंग मेकर ठरत आहेत. शिंदेंनी साथ दिली नाही तर भाजप कुठे आणि कसा अडचणीत येऊ शकतो, सोबतच माहितीचं पुढचं राजकारण कोणत्या दिशेनं जाणार आहे याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी प्रथमेश. तुम्हाला तर माहिती आपला विषयच भारी. मंडळी, महापालिकेच्या निकालानंतर एकनाथ शिंदेचा स्ट्राईक रेट कमी झाला. भाजपनं शिंदेचा केवळ राजकीय गरजेनुसार वापर केला आणि त्यामुळे शिंदे गटाला काही महापालिकांमध्ये खातंही उघडता आलं नाही, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र या चर्चेच्या पलीकडे जाऊन आकडे पाहिले तर वेगळंच वास्तव समोर येत आहे. या निवडणुकीत भाजपने 29 महानगरपालिकेत तब्बल 1400 पेक्षा अधिक नगरसेवक निवडून आणत मोठ्या भावाची भूमिका मजबूत केली असली तरी त्याच पाठोपाठ शिवसेना शिंदे गटाने 399 नगरसेवक निवडून आणत राज्यात दुसरं स्थान पटकावलं आहे. याचा अर्थ थेट असा होतो की बहुसंख्य महापालिकांमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी स्पष्ट बहुमताच्या आसपास पोहोचण्यासाठी शिंदे गटाची साथ अनिवार्य ठरते. त्यामुळेच काही महत्वाच्या महानगरपालिकेत सत्तेचं गणित जुळवायचं असेल तर भाजपला शिंदेंना सोबत घेणं भाग पडत आहे. परिणामी कमी जागा असूनही निर्णायक संख्याबळ आणि राजकीय दबावामुळे एकनाथ शिंदे आजही सत्ता स्थापनेच्या गणितात दुर्लक्षित करता येणार नाहीत आणि म्हणूनच ते किंगमेकरच्या भूमिकेत कसे टिकून आहेत हे आकड्यांवरून स्पष्टपणे दिसून येतं. या सगळ्या घडामोडींची सुरुवात होते मुंबई महानगरपालिकेपासून. कारण मुंबई ही केवळ एक महापालिका नाही तर राज्याच्या अर्थकारणाचं आणि राजकारणाचं पॉवर सेंटर आहे. त्यामुळे आता शिंदेच्या शिवसेनेकडून आणि भाजपकडून मुंबईत आपलाच महापौर बसावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. भाजपकडे जास्त जागा असल्या तरी शिंदे गटाकडे असलेली निर्णायक मतं भाजपला दुर्लक्षित करता येणार नाहीत. म्हणूनच मुंबईत महापौर पदासाठी शिंदेचा हट्ट आणि भाजपची कोंडी हे या सत्ता संघर्षाचं पहिलं आणि महत्वाचं पाऊल ठरत आहे. पण ही लढाई केवळ मुंबईपुरती मर्यादित नाही. ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, कोल्हापूर सारख्या महत्वाच्या महापालिकांमध्ये भाजपकडे सर्वाधिक जागा असल्या तरी बहुमताचा आकडा गाठण्यासाठी शिंदे गटाची साथ आवश्यक आहे. त्यामुळे एका महापालिकेत घेतलेला निर्णय दुसऱ्या महापालिकेत भाजपसाठी डोकेदुखी ठरू शकतो. याच ठिकाणी एकनाथ शिंदे किंग मेकर म्हणून पुढे येतात. कारण ते सत्ता देऊही शकतात आणि सत्ता रोखूही शकतात. भाजपने मुंबईत शिंदेंना डावललं तर शिंदे गट इतर महापालिकांमध्ये भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याची ताकद ठेवतो. त्यामुळे कमी जागा असूनही शिंदे आज संपूर्ण सत्ता स्थापनेच्या गणितावर प्रभाव टाकताना दिसत आहेत. आता एकनाथ शिंदेंनी साथ सोडली तर भाजप कुठे अडचणीत येऊ शकतो ते पाहूयात. तर बघा मंडळी, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला मुंबई महानगरपालिकेत अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही. मुंबईत शिंदे गटाला केवळ 29 जागांवर समाधान मानावं लागलं तर भाजपनं 227 पैकी 89 जागा जिंकत आपला प्रभाव स्पष्ट केला. त्याचवेळी उद्धव ठाकरे गटानं 65 जागा मिळवत ठाकरे ब्रँड अजून संपलेला नाही हे दाखवून दिलं. त्यामुळे मुंबईत शिंदे मागे पडले हे वास्तव आहे. मात्र चित्र इथेच थांबत नाही किंवा इथेच संपत नाही. कारण ठाण्यात एकनाथ शिंदेंनी आपला बालेकिल्ला अबाधित ठेवत 131 पैकी 75 जागा जिंकल्या आणि तिथे तेच मोठा भाऊ ठरले. तसेच महापौर पदाचे प्रमुख दावेदार देखील बनले. कल्याण डोंबिवलीतही शिंदे गटानं भाजपच्या खांद्याला खांदा लावत 122 पैकी तब्बल 53 जागा जिंकल्या असून भाजपवर 3 जागांची आघाडी घेतली आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवलीत सत्ता स्थापन करायची असेल तर भाजप आणि शिवसेना शिंदे गटाला एकत्र येणं ही दोघांचीही गरज बनली आहे. उल्हासनगरमध्ये भाजपला 37 तर शिवसेना शिंदे गटाला 36 जागा मिळाल्या असून तिथेही सत्ता स्थापनेसाठी दोघांची साथ अपरिहार्य आहे. अहिल्यानगरमध्ये भाजपला 25 जागा मिळाल्या असताना शिंदे गटाने 27 जागा जिंकल्या. त्यामुळे तिथेही शिंदे गट निर्णायक ठरतोय. सोबतच सतेज पाटलांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या कोल्हापुरात सतेज पाटलांनी 34 जागा निवडून आणल्या असल्या
तरी त्यांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजप आणि शिवसेना एकत्र आले. कोल्हापुरात भाजपनं 26 तर शिवसेनेनं 15 जागा जिंकत भाजप शिवसेना युतीने मॅजिक फिगर गाठली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपनं 57 जागा जिंकल्या असल्या तरी स्पष्ट बहुमतासाठी शिंदे गटाच्या 13 जागा अत्यंत महत्वाच्या ठरतात. त्यामुळे राज्यातील बहुतेक महत्वाच्या महानगरपालिकांमध्ये भाजपसोबत एकनाथ शिंदे असतील तरच सत्ता स्थापनेचं गणित जुळू शकतं, हे चित्र स्पष्टपणे समोर येत आहे. म्हणजे या सगळ्या आकडेमोडीतून एक गोष्ट स्पष्टपणे समोर येते, ती म्हणजे महापालिका निवडणुकांनंतर राज्यात भाजप सर्वात मोठा पक्ष असला तरी काही महत्वाच्या महानगरपालिकेत सत्ता स्थापनेचा रिमोट आजही एकनाथ शिंदेच्या हातात आहे. मुंबईत शिंदे गट तुलनेत कमजोर ठरला असला तरी ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अहिल्यानगर, कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर सारख्या महत्वाच्या शहरांमध्ये शिंदे गटाची संख्याबळावरची भूमिका भाजपला दुर्लक्षित करता येत नाही. भाजपसमोर आज पेच असा आहे की मुंबईत शिंदेंना डावलून सत्ता स्थापन केली तर राज्यभरातल्या इतर महापालिकांमध्ये भाजपची सत्ता धोक्यात येऊ शकते आणि म्हणूनच कमी जागा मिळूनही एकनाथ शिंदे आज फक्त गरजेचे सहकारी नाही तर किंग मेकर बनले आहेत. ते भाजपला सत्ता देऊही शकतात आणि सत्ता रोखूही शकतात. याच कारणामुळे माहितीत सध्या वरवर एकजूट दिसत असली तरी आतून सत्ता संघर्ष तीव्र झालेला आहे. भाजप मोठा भाऊ म्हणून निर्णय घ्यायचा प्रयत्न करत आहे तर शिंदे गट आपल्या निर्णायक ताकदीच्या जोरावर अधिक राजकीय वाटाघाटी करत आहे. त्यामुळे येत्या काळात महापालिकांमधली सत्ता स्थापन केवळ आकड्यांवर नाही तर राजकीय समजूतदारपणा आणि सामंजस्यावर ठरणार आहे. एकूणच काय तर या महापालिका निकालांनी महाराष्ट्राच्या राजकारणात एक गोष्ट ठामपणे सिद्ध केली आहे की सत्ता मिळवण्यासाठी फक्त जागा पुरेशा नसतात तर योग्य वेळी योग्य साथीदार असणं तितकंच महत्वाचं असतं आणि सध्या तरी त्या भूमिकेत एकनाथ शिंदे पूर्णपणे फिट बसत आहेत. त्यामुळे माहितीचं पुढचं राजकारण नेमकं कोणत्या वळणावर जातं हे पाहणं आता तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे. आता प्रश्न असा आहे की भाजप मुंबईसाठी शिंदेंना मान देणार की मोठ्या भावाच्या भूमिकेत राहून धोका पत्करणार आणि शिंदे आपल्या ताकदीचा वापर करून किती दूरपर्यंत गेम बदलू शकतात? तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सोबतच अशाच राजकीय घडामोडी विस्तारानं पाहण्यासाठी आपल्या विशेष वारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.